अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वामी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आपण सगळेजण आज निर्जला एकादशीचे महात्म्य काय आहे याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. ही जी निर्जला एकादशीचं महात्म्य आहे हे महात्म्य खूप अपरंपार आहे. जो कोणी व्यक्ती येणारी निर्जला एकादशीचे व्रत करेल त्या भक्ताला 12 महिन्याची एकादशी केल्याचे 12 महिन्याचे एकादशी केल्याचे पुण्य त्यांना मिळेल. दर 15 येणारी एकादशी त्या एकादशीलाही भोजन करू नये. आणि हे महात्म्य प्रत्यक्ष व्यासांनी भीमाला सांगितलेलं ज्ञान आहे. एक दिवस भीमाने व्यासांना पाहिलं आणि त्यांना आपल्या घरी आणलं. भीमाने व्यासांची पाद्यपूजा केली, त्यांना नमस्कार केला आणि भीमाने हात जोडून व्यासांना विनंती केली की मला माझ्या घरामधील सगळेजण म्हणतात की एकादशी कर, पण मला काही भुकेचा दम निघत नाही. त्यासाठी तुम्ही काहीतरी मार्ग मला सांगा. त्यावेळेस व्यासांनी सांगितले की दोन्ही पक्षामध्ये म्हणजेच शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षामध्ये कधीही एकादशीला भोजन करू नये. द्वादशीला असताना पवित्र व्हावे. भगवान श्री केशवांना फुले वाहावीत. भगवंतांची पूजा करावी. नित्यपूजा, मनाला दान धर्म हे नेहमी करत राहावे. ब्राह्मणाला भोजन घालावे, त्यांना जेवू घालावे आणि त्यानंतर स्वतः भोजन करावे. जर कदाचित आपल्या घरामध्ये काही मृत्यू झाला असेल, आपल्याला काही सुतक पडला असेल, तरी सुतकामध्ये सुद्धा एकादशीला निराहार अवश्य राहिले पाहिजे. त्यावेळेस भीमसेन म्हणतो, हे व्यासा, माझी उत्तम गोष्ट ऐका. ती धर्मराज युधिष्ठिर, कुंती माता एकादशीला कधीही भोजन करत नाहीत आणि मलाही ते नेहमी म्हणतात की तू एकादशी कर, पण मला काही भुकेचा दम निघत नाही. हे भीमाचे शब्द ऐकून व्यास म्हणतात, भीमा, तुला जर स्वर्गसुखाची प्राप्ती करायची असेल आणि तू नरकाला जर दूषित समजत असेल तर दोन्ही पक्षातील एकादशीला कधीही भोजन करू नकोस. त्यावेळेस भीम बोलतो की पितामह, मी आपल्यासमोर अगदी खरे सांगतो की भोजन करूनही माझ्याकडून हे व्रत होत नाही. उपवास करून अगदी निराहार तर मी कसा राहू शकेल. या माझ्या पोटामध्ये जो भुकेचा अग्नी आहे तो सदैव प्रज्वलित असतो. म्हणून जेव्हा मी खूप खातो तेव्हाच मला शांत वाटते आणि मी शांत होतो. हे महामुनी, मी वर्षभरामध्ये केवळ एकच उपवास करू शकतो. म्हणून ज्याद्वारे स्वर्गप्राप्ती सुलभ होईल असे व्रत केल्याने माझे कल्याण होईल, असे एका मला व्रताचे निश्चयपूर्वक सांगा. मी ते एक व्रत नक्कीच करेन. त्यावेळेस महर्षी व्यास म्हणतात की हे भीमा, ज्येष्ठ महिन्यामध्ये सूर्य वृषभ राशीमध्ये असो अथवा मिथुन राशीमध्ये असो, शुक्ल पक्षामध्ये जी एकादशी येते तिचे प्रयत्नपूर्वक निर्जल व्रत कर. फक्त चूळ भरण्यासाठी किंवा आचमन करण्यासाठीच तोंडात पाणी घ्यावे. याशिवाय विद्वान पुरुषांनी कोणत्याही प्रकारचे पाणी तोंडामध्ये घेऊ नये, नाहीतर हे व्रत आहे ते व्रत खंडित होते. एकादशीला सूर्योदयापासून द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत मनुष्याने जलसेवन न केल्याने हे व्रत पूर्ण होते. त्यानंतर द्वादशीला पहाटे स्नान करून ब्राह्मणांना जल आणि सोने देऊन दान करावे. अशा प्रकारे विधिवत सर्व कार्य पूर्ण करून जितेंद्रिय पुरुषाने ब्राह्मणांना भोजन करून नंतर स्वतः भोजन करावे. वर्षभरामध्ये जितक्या एकादशी असतात त्या सर्वांचे पुण्यफळ हे निर्जला एकादशीच्या व्रताने मिळते. यामध्ये जरासुद्धा किंचित सुद्धा शंका नाही. शंख चक्र गदाधारी श्रीहरी विष्णूंनी मला सांगितले होते की जर मनुष्य सर्वांना सोडून एकमेव मलाच जर शरण आला आणि एकादशीला निराहार राहिला तर तो सर्व पापांमधून मुक्त होतो. एकादशी व्रत करणाऱ्या मनुष्याजवळ विशालकाय, विक्राळ आकृतीधारी आणि काळ्या रंगाचे दंड पाशधारी भयंकर यमदूत कधीही जात नाहीत. अंतकाळी पितांबरधारी सौम्य स्वभावाचे हाती सुदर्शन चक्र धारण करणारे आणि मनासमान वेगवान विष्णुदूत या वैष्णव पुरुषाला वैकुंठामध्ये घेऊन जातात. म्हणून निर्जला एकादशीला प्रयत्नपूर्वक उपवास आणि श्रीहरी विष्णूंची पूजा करावी. स्त्री असो वा पुरुष, जर त्याने मेरू पर्वता एवढे घोर पाप जरी केले असेल तर ते सर्व पाप या एकादशी व्रताच्या प्रभावाने समाप्त होतात, भस्म होऊन जातात.
जो मनुष्य या दिवशी पाण्याचे नियमाचे म्हणजेच की पाणी न पिणे निर्जल व्रत पालन करतो तो पुण्याचा वाटेकरी होतो. त्याला प्रत्येक प्रहरामध्ये कोट्यावधी सुवर्णमुद्रा दान करण्याचे पुण्यफल मिळत असते असे म्हटले जाते. मनुष्य निर्जला एकादशीला स्नान, दान, जप, होम इत्यादी जे काही कार्य करतो ते सर्व अक्षय होते. हे भगवान श्रीकृष्णांचे कथन आहे. निर्जला एकादशीला विधिवत व्रत उपवास करून मनुष्य वैष्णव पद प्राप्त करतो. जो मनुष्य एकादशीला अन्न खातो तो जणू पाप खातो. इहलोकी तो चांडाळासारखा आहे आणि मृत्यूनंतर सुद्धा त्याची दुर्गतीच होते. ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला उपवास करून दान करतील ते परमपदास प्राप्त होतील. ज्यांनी एकादशीचा उपवास केला आहे ते जरी ब्रह्महत्यारे असतील, मद्यपी असतील, चोर आणि गुरुद्रोही असले तरीही सर्व पातकांमधून त्यांची मुक्ती होते. हे कुंतीनंदन, निर्जला एकादशीला श्रद्धाळू स्त्री पुरुषांनी जे विशेष दान आणि कर्तव्य शास्त्रसंमत आहे ते ऐका. या दिवशी सागरामध्ये शयन करणाऱ्या श्री विष्णूंची पूजा आणि गोदान करण्याचे सुद्धा विधान आहे. पुरेशी दक्षिणा आणि विविध मिष्टांनाद्वारे प्रयत्नपूर्वक ब्राह्मणांना संतुष्ट करावे. असे केल्याने ब्राह्मण अवश्य संतुष्ट होतात आणि ते संतुष्ट झाल्यावर श्रीहरी मोक्ष प्रदान करतात. ज्यांनी शम, दम आणि दान करून श्रीहरी विष्णूंची पूजा व रात्री जागरण करीत या निर्जला एकादशीचे व्रत केले आहे त्यांनी स्वतःसह पूर्वीच्या आणि भावी 100 पिढ्यांना वैकुंठांमध्ये पोहोचविलेले आहे. निर्जला एकादशीला अन्न, वस्त्र, गाय, जल, बिछाना, सुंदर आसन, कमंडलू तसेच छत्री दान करावी. जो श्रेष्ठ व सत्पात्र ब्राह्मणाला जोडे दान करतो तो सोन्याच्या विमानामध्ये बसून स्वर्गामध्ये प्रतिष्ठित होतो. जो या एकादशीचे महात्म्य भक्तिभावाने श्रवण अथवा कथन करतो तो सुद्धा स्वर्गामध्ये जातो. चतुर्थशी युक्त अमावस्येला सूर्यग्रहणाच्या वेळी श्राद्ध करून जो मनुष्य पुण्यफळ प्राप्त करतो तेच पुण्यफळ या एकादशीचे महात्म्य श्रवण केल्यानेही लाभते. प्रथम दंतधावन करून हा संकल्प केला पाहिजे की मी श्रीहरींच्या प्रसन्नतेसाठी एकादशीला निराहार राहून आचमनाखेरीज पाणी अजिबात पिणार नाही. द्वादशीला देवेश्वर भगवान श्री विष्णूंची पूजा करून गंध, धूप, फुले व सुंदर वस्त्राने विधिवत पूजा करून पाण्याचा कलश दान करण्याचा सुद्धा संकल्प करावा आणि हा जो मी मंत्र सांगते तो मंत्र म्हणावा. देवदेव ऋषिकेश संसारान्वर्तारक उदकंभ प्रदानेन नयपा परमागतीत. भवसागरामधून तारणारे हे देवादिदेव ऋषिकेश, या पाण्याच्या कलशाचे दान केल्याने आपण मला परमगती द्यावी. हे पद्मपुराणामध्ये लिहिलेले आहे. उत्तरखंड 53. भीमसेन म्हणतो की निर्जला एकादशीला श्रेष्ठ ब्राह्मणांना साखरेबरोबरच पाण्याचा घडासुद्धा दान केला पाहिजे. असे केल्याने मनुष्य श्री विष्णूंच्या सान्निध्यामध्ये आनंदाचा अनुभव करतो. अशा प्रकारे जो या पापनेशिनी एकादशीचे विधिवत व्रत करतो तो निष्पाप होऊन परमपद प्राप्त करतो. हे ऐकून भीमसेनानेही हे शुभ एकादशीचे व्रत सुरू केले. तेव्हापासून या एकादशीला पांडव द्वादशी म्हणून प्रसिद्ध आहे. या एकादशीला सर्वात अगोदर सूर्योदयापूर्वी उठावे आणि पोट भरून पाणी प्यावे. जर घरामध्ये देशी गाईचे तूप असेल तर सूर्योदयापूर्वी ते 25 ते 50 ग्रॅम कोमट पाण्यासोबत घ्यावे. यामुळे तहान व भुकेची तीव्रता तुमची कमी होईल. याच्याने काय होईल की तुम्हाला हे जे काही व्रत कराल ते व्रत करणे सोपे जाईल. सूर्योदयापूर्वी लिंबू व खडीसाखर मिश्रित पाणी पेल्याने सुद्धा कमी तहान लागते. दुपारी अथवा संध्याकाळी मुलतानी माती शरीराला लावून अर्धा ते 1 तास ठेवून द्यावी. त्याच्यानंतर आंघोळ करावी. असे केल्याने जो काही तहान लागतो तो तहानतेचा त्राससुद्धा तुम्हाला होणार नाही. मुलतानी मातीमध्ये पलासची पावडर किंवा ताक, लिंबू अथवा यापैकी कोणतीही वस्तू टाकल्याने तहान जी लागते त्या तहानेची तीव्रता कमी होईल. व्रताच्या दिवशी विनाकारण तुम्ही घरामधून बाहेर जाऊ नका, धावपळ करू नका, म्हणजे तुम्हाला घाम येणार नाही. तुम्हाला जितका कमी घाम येईल तितकी तुम्हाला तहान पण कमी लागेल. शक्य असल्यास मौन व्रत धारण ठेवावे.
जप करावे, ध्यान करावे, सत्संग करावे, ऐकावे. तसेच याबरोबर या एकादशीला काय करावे आणि काय करू नये हे सुद्धा जाणून घेऊया. या दिवशी गुळणा अथवा आचमनाशिवाय तोंडात पाणी कोणत्याही प्रकारे घेऊ नये. घेतल्यास हे व्रत आहे ते भंग होते. एकादशीच्या दिवशी सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत मनुष्याने जलत्याग केल्यास व्रत पूर्ण होते अशी मान्यता आहे. द्वादशीला स्नानादीतून निवृत्त होऊन भोजन करावे. वर्षभरामध्ये जेवढ्या एकादशी असतात त्या सर्वांचे फळ ह्या एका निर्जला एकादशीमुळे मनुष्याला प्राप्त होतात. यामध्ये थोडीसुद्धा शंका नाही. भगवान केशवाने मला म्हटले होते की जर मनुष्य मला शरण आला आणि एकादशीला निराहार राहिला तर तो सर्व पापांमधून मुक्त होतो. मेरू पर्वतासमान पाप देखील या एकादशीच्या व्रताच्या प्रभावाने भस्म होतात. जो मनुष्य या दिवशी पाण्याच्या नियमाचे पालन करतो त्याला एका प्रहारामध्ये कोटी कोटी स्वर्णमुद्रा दान केल्याचे पुण्य मिळते असे ऐकलेले आहे. मनुष्य निर्जला एकादशीच्या व्रत दिवशी प्रातःपुण्य, स्नान, दान, जप, यज्ञ जे काही करतो ते सर्व अक्षय होते. हे भगवान श्रीकृष्णांचेच कथन आहे. करतो जो मनुष्य या लोकांमध्ये चांडाळा समान आहे आणि मृत्यूनंतर दुर्गतीला सुद्धा प्राप्त होतो. जो मनुष्य या एकादशीला उपवास करून दान करेल त्याला परमपदाची प्राप्ती होईल. एकादशी सोडण्याचा विधी काय आहे ते आता आपण जाणून घेऊया. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून आपला जपाचा नियम करून मग सूर्याला अर्घ्य द्यावे. व्रत सोडावे. 7 फुटाण्यांचे म्हणजेच एका फुटाण्याचे 2 तुकडे करावेत. असे 14 भाग हातामध्ये घेऊन उभे राहावे. 14 तुकडे एक मागे एक पुढे असे फेकत जावे आणि म्हणावे की माझ्या सर्व पाप संतापांचा नाश होऊ दे, अंतःकरण शुद्ध हो. ओम ओम ओम. त्यानंतर तुम्हाला काही फुटाणे खायचे आहेत. ज्यामुळे जमा झालेला तुमचा जो काही कफ आहे तो कफ फुटाण्यांसोबत तुमच्या शरीरामधून बाहेर निघून जाईल. त्यानंतर कोमट पाण्यामध्ये लिंबू पिळून तुम्हाला हे प्यायचं आहे. हे जे प्याल त्यावेळेस तुम्हाला ते अल्प प्रमाणामध्ये बनवून प्यायचं आहे. त्यानंतर 1 ते 1.5 तासानंतर खूप पातळ मूग खिचडी खावी. जास्त तेलकट तिखट तामशी अन्न खाऊ नये. संपूर्ण दिवस तुम्ही कोमट पाणी पिल्यास अतिउत्तम. त्यामुळे तुम्हाला पचनाची कोणतीही अडचण होणार नाही. शक्यतो उपवास सोडायच्या दिवशी तुम्ही जड वस्तू खाऊ नये. संपूर्ण दिवसभरामध्ये हलकी मूग डाळीची खिचडी तुम्ही खाल्ल्यास अतिउत्तम. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर तुम्ही शरीराने स्वस्थ असाल तरच हे निर्जला व्रत करा. नाहीतर काय होईल की व्रत करायचे म्हणून तुम्ही करायला जाल आणि दुसरंच भलतंच काहीतरी होऊन जाईल. त्यामुळे तुम्ही जर स्वस्थ असाल तेव्हाच हे व्रत करा आणि त्याचा संपूर्ण पुण्य लाभ मिळवा. आणि जर तुमचे स्वास्थ्य अथवा तुमचं जर वय तुम्हाला साथ देत नसेल उपवास ठेवण्यासाठी तर तुम्ही हे करू नका. कारण आजकालच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये बऱ्याच जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब असे रुग्ण आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घेऊनच हे व्रत करायचे आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेली तुम्हाला एकादशीच्या महात्म्याची माहिती कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.